स्वागत आहे भावना तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. भावना आपली ड्युटी 12 वाजताची पण सध्या आपल्याला रोजच ड्युटीवर यायला 12:30 वाजून चालल्यात. ही उशिरा येण्याची परंपरा भावना आपल्याला आता मोडायला लागणार आहे, कारण आपले एका मिनिटाला 2 रुपये अशाप्रमाणे पैसे कट व्हायला लागलेत. महिन्यातनं नाही म्हटलं तरी 2-1 हजार रुपये तर आपले लेट मार्क सहजच कट होत असतील. त्यामुळे भावना आता आपण उद्यापासून लवकर यायचं ठरवलंय. पहिला राऊंड औंधच्या साईडला होता म्हणून इकडे आलो होतो आणि इथला लॅबचा इंचार्ज आपला संतोष भाऊ आणि शहाजी भाऊचा जरा ग्रहण चर्चा झाली होती आणि त्यांची पण ड्युटीवरनं चर्चा झाली होती. कोण फर्स्टला येणार आणि कोण सेकंडला येणार याचं नियोजन लावत होते भाऊ. मग औंध मधलं आपलं काम उरकलं आणि तिथे जवळच्या लॅबला एक सॅम्पल होतं, मग ते पण सॅम्पल घेऊन आलो आणि तिथल्या जिन्यामध्ये हे बोर्ड लावला होता. त्या बोर्डवर लिहिलेल्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतोय हे कमेंट करून सांगू शकता भावना तुम्ही. आणि बाकी पुण्यातलं वातावरण तर मस्तच आहे. लांब लांब पर्यंत स्पष्ट आणि निळं आकाश दिसायला लागलंय. मग पहिल्या राऊंडचे सगळे सॅम्पल घेऊन लॅबला आलो. मग लॅबला सॅम्पल विम्पल देऊन जेवण बिवून केलं आणि परत दुसऱ्या राऊंडला गेलो आणि आपल्या सुपर बाईकचं पेट्रोल संपत आलतं, त्याच्यामुळे म्हटलं पेट्रोल भरून घ्यावा. मग पेट्रोल भरून पुढचा राऊंड पूर्ण केला आणि पुण्यातल्या ह्या चुम्मेश्वरी सनसेटचा आनंद घेत माघारी आलो. तुम्ही म्हणत असाल सारखं उठलं सुटलं सनसेटच दाखवतोय, पण काय करू भावांनो, पुण्यातला सनसेट आहेच तेवढा भारी. मग संध्याकाळी नेहमीप्रमाणे औंधचाच राऊंड होता. मग तिकडचे सगळे सॅम्पल गोळा केलो आणि माघारी निघालो होतो. भावांनो, पुण्यात ह्या वर्षी जरा खतरनाकच थंडी पडले, लयच कुडकुडी भरायला लागले आणि असल्या थंडीत गाडी चालवायचं म्हणल्यावर जीवावरच यायला लागलंय. आणि असल्या थंडीत आपण सर्दीमुळे जामच झालं होतो. त्यामुळे म्हणलं घरी जाताना मेडिकल मधनं सर्दीवरच्या 2 गोळ्या घेऊन जाऊया. घरी जाऊन मग फ्रेश वगैरे झालो आणि जेवण करून एक गोळी खाल्ली. भावांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी आता झोपतो पांघरून घेऊन, लय थंडी बाबा.